हॅलो एव्हरीवन, नॉनव्हेज लवर आहात ना? मग तुम्हाला अंडा भुर्जी नक्कीच आवडत असेल। एकदम गाड्यावरती भेटते त्या पद्धतीने, एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अंडा भुर्जीची रेसिपी समजून सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू पहा। आणि अजून आपलं प्रियंकाज किचन मराठी हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मी जे डेलीचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जाईल। चला मग एका छानशा रेसिपीला आता सुरुवात करूया। सर्वात पहिले तुम्हाला 4 अंडी घ्यायची आहेत। 4 अंडी फोडून घ्यायची आहेत। अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी थोडंसं म्हणजे असं लसूण नकलून घ्यायचं 4 ते 5 कुड्या। नंतर एक टोमॅटो मीडियम साईजचं, 2-3 मोठ्या आकाराचे तुम्हाला कांदे कापून घ्यायचे आहेत आणि तसंच कोथिंबीर। एवढं साहित्य तुम्हाला अंडा भुर्जी बनवण्यासाठी लागणार आहे। चला मग भुर्जी बनवायला घेऊया। कढईमध्ये सर्वात पहिले तुम्हाला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की आपण नकळलेला लसूण घालणार आहोत। छान असा लसूण तडतडला की त्यामध्ये 2-3 आकाराचे मीडियम मोठ्या आकारामध्ये बारीक चिरलेले कांदे मी टाकून घेतलेले आहेत। कांद्याला छान असा ब्राउनिश कलर येईपर्यंत तुम्हाला कांदा असाच हलवत राहायचा आहे। एकदम सोनेरी कलर आला ना कांद्याला की भुर्जीची टेस्ट पण अगदी म्हणजे वाढते आणि छान लागते भुर्जी खायला। बघा छान असा आपला कांदा रंगीबिरंगी होत आलेला आहे आणि आता कांदा छान असा कलर पण आलेला आहे कांद्याला थोडासा। आता आपण एक टोमॅटो घालून घेऊयात यामध्ये आणि टोमॅटोला पण तसंच आपण हलवून घेणार आहोत। एकदम मस्त होते ही भुर्जी, एकदा ट्राय नक्की करून बघा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी। चला आता टोमॅटोला पण छान असं आपण हलवून घेतलेलं आहे। आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। सर्वप्रथम आपण इथे अर्धा चमचा इथे मी हळद घालणार आहे। हळद घालून झाली की आपल्याकडे लाल मिरची पावडर असतं ते अर्धा चमचा घालायचं। नंतर काळा मसाला घातला आहे मी इथे अर्धा चमचा। काळा मसाला घालण्याच्या ऐवजी तुम्ही कुठलाही चिकन मसाला म्हणा किंवा कुठलाही एक मसाला वापरू शकता तुम्ही। आता छान चवीप्रमाणे मीठ टाकून परत एकदा मसाल्याला एकजीव करून घेणार आहोत आपण आणि छान प्रकारे हलवून घेतोय आपण। मसाला कुठलाही बाहेरचा एक वापरला ना म्हणजे गाड्यावरच्या भुर्जीसारखी टेस्ट येते, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी ते काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही स्किप पण करू शकता हा काळा मसाला आणि तुम्हाला जर अवेलेबल असेल तर तुम्ही विकत्रीचा मसाला पण वापरू शकता। आता छानपैकी इथे मस्त असं बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेतली आणि मस्त असं कोथिंबीरीला देखील मी आता हलवून घेतलं आहे। छान असं संपूर्ण एकजीव होईल या मसाल्यामध्ये अशी कोथिंबीर पण तुम्हाला अशी छानपैकी हलवून घ्यायची आहे बारीक आकारामध्ये, म्हणजे भुर्जीमध्ये ती असं बारीक बारीक नंतर व्हायला प्रॉब्लेम येणार नाही। कांदा टोमॅटो पण संपूर्ण बारीक करून घ्यायचा आहे। आता फोडलेली अंडी आपण छान प्रकारे घालून घेणार आहोत आणि एकजीव करून फेटून घेणार आहोत या अंडीला, कारण ही अंडी एकदम खाली चिटकू नये कढईला, म्हणूनच थोडंसं तेलाचा जास्त पण वापर केला तरी पण काही हरकत नाही। छान असं संपूर्ण म्हणजे कढईला असं घासून असं म्हणजे खालपर्यंत तुम्हाला हे असं घेऊन गोल आकारामध्ये हे सगळं काही फेटून घ्यायचं आहे। एकदम भारी असं फेटून जातं। चला छान अशी भुर्जी आपली फेटत आलेली आहे। छान गोल आकारामध्ये फेटली ना की मोकळी सुटसुटीत बनण्याची शक्यता असते आणि भुर्जी पण एकदम खायला मस्त लागते। अशी चिकट चिकट भुर्जी खाण्यात मज्जा नाही, म्हणजे चांगलं जर हटलं तुम्ही तरच तुमची भुर्जी एकदम मोकळी सुटसुटीत बनणार आहे। ही भुर्जी तुम्ही लादी पावाबरोबर खाऊ शकता किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता। तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही कशाबरोबर पण ही भुर्जी खाऊ शकता। आणि मी जी भुर्जी बनवलेली आहे एकदम गावरान अंड्याची आहे, जे माझ्या भावाच्या शेतामध्ये कुक्कुटपालन केलेलं आहे ना भावाने, त्याचेच ही अंडे आहेत। कारण मी ब्लॉग पण टाकलेला आहे तो कुक्कुटपालनचा, तो तुम्ही चॅनलवरती नक्की बघू शकता। ही भावाची गावरान अंडी आहेत। गावरान अंडी खाल्ली ना की एकदम पचनक्रिया छान होते आणि खरंच गावरान म्हणजे कोणताही गावरान पदार्थ खाल्ला ना शरीरासाठी चांगला मानला जातो। तर अशी ही गावरान अंड्याची भुर्जी तुम्हाला माझी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अजिबात सांगायला विसरू नका। आणि आजची रेसिपी आवडली असेल, एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगायला अजिबात कमेंट करून विसरू नका। चला मग भेटते मी तुम्हाला एका छानशा अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि अजून आपलं प्रियंकाज किचन चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जे डेलीचे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील। छान अशी भुर्जी मी सर्व करून घेतली, वरतून छान अशी कोथिंबीर पेरून घेतली। तयार आहे मस्त अशी मोकळी सुटसुटीत जशी गाड्यावरती भेटते तशी भुर्जी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद।